तुकाराम मुंडेंनी भेसळीच्या विरोधात लढाई पुकारल्यानंतर पतंजलीसारख्या मोठमोठ्या कंपन्या, भेसळ करणारे दूध संकलन केंद्र, शिर्डीसारखी देवस्थानं आणि गुटखा माफियांपर्यंत प्रत्येकाला फैलावर घेतलं आणि धाडसत्र सुरू झालं. गेल्या आठवड्यात अशीच एक विदर्भातली सगळ्यात मोठी कारवाई गोरज भांडारवर करण्यात आली. या गोरज भांडारमध्ये कोणतेही नियम न पाळता अत्यंत अस्वच्छ वातावरणात दुधाची विक्री केली जात होती, असं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं आणि दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेऊन पुढील आदेशापर्यंत गोरज भांडारला टाळ ठोकला गेला. राज्यात एकीकडे तुकाराम मुंडेंच्या कारवाईचं कौतुक होत आहे. शेतकरी दुधाला आता 100 रुपयापर्यंत भाव येईल म्हणून कौतुक करतायत. लोकांना केमिकल मुक्त दूध पहिल्यांदाच मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. पण वर्ध्यातून तुकाराम मुंडेंना पहिला विरोध झाला आणि शेतकरीच रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांसह दूध विक्री करणारे व्यावसायिकही यात होते, ज्यांचं तूप, खवा, श्रीखंड असे लाखो रुपयांचे पदार्थ पडून आहेत आणि यासाठी थेट तुकाराम मुंडेंच्या विरोधातच लढाई पुकारण्यात आली. पण एक गोरज भांडार एवढं महत्वाचं का मानलं जातं? एफडीएच्या पथकाने याला टाळं का ठोकलंय आणि शेतकऱ्यांचा खरंच याला विरोध आहे का, त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. वर्ध्यातलं गोसंवर्धन गोरज भांडार ही केवळ एक दूध संकलन संस्था नाही, तर विदर्भातल्या दुग्ध व्यवसायाच्या इतिहासातील एक सामाजिक आणि आर्थिक चळवळ मानली जाते. या संस्थेची स्थापना 1931 मध्ये महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांच्या प्रेरणेतून झाली. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणं, गोसंवर्धन करणं आणि दूध उत्पादकांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा या संस्थेचा मूलभूत उद्देश होता. त्या काळात वर्धा परिसरात दूध उत्पादन होत असलं तरी शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नव्हता. मध्यस्थांकडून शोषण होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत होती. ही समस्या लक्षात घेऊन गोरज भांडारची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला दररोज फक्त 200 ते 300 लिटर दूध संकलित व्हायचं. मात्र कालांतराने ही संस्था हजारो लिटर दूध संकलित करणारी मोठी दुग्ध संस्था बनली आणि आज घडीला इथं 9000 लिटर दुधाचं संकलन केलं जातं. गोरज भांडारचं काम फक्त दूध खरेदी विक्रीपुरतंच मर्यादित नाही, तर या संस्थेने चांगल्या जातीच्या गायींचं संवर्धन, शेतकऱ्यांना दर्जेदार बैल उपलब्ध करून देणं, सेंद्रिय खतांचा प्रसार आणि पशुपालनाबाबत मार्गदर्शन अशा अनेक उपक्रमांवर भर दिला. यामुळे दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय न राहता स्थिर उत्पन्नाचा स्रोत बनला. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोरज भांडारचं सर्वात मोठं महत्त्व म्हणजे योग्य आणि तुलनेने जास्त दराने दूध खरेदी. अनेक दशकांपासून वर्धा जिल्ह्यातले शेकडो कुटुंब या संस्थेशी जोडली गेली आहेत. काही कुटुंब 3 ते 4 पिढ्यांपासून गोरज भांडारला दूध पुरवत असल्याचं सांगितलं जातं. संस्थेमुळे शेतकऱ्यांना नियमित बाजारपेठ, वेळेवर पैसे आणि दूध विक्रीची हमी मिळाली. आज गोरज भांडार साधारण 15 गावातील जवळपास 600 दूध उत्पादकांकडून दूध संकलित करतं. दररोज हजारो लिटर दूध शहरातील 5000 ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जातं. याशिवाय पेढे, श्रीखंड, बासुंदी, ताक आणि प्रसिद्ध गोरज पाक यासारखी दुग्धजन्य उत्पादनंही तयार केली जातात. या उत्पादनांमुळे संस्थेची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. पण एफडीएच्या कारवाईनंतर दूध संकलन बंद झाल्याने शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. कारण गोरज भांडार बंद पडल्यानंतर 600 पेक्षा जास्त दूध उत्पादक कुटुंबाच्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो. गोरज भांडारमध्ये शेतकऱ्यांना 42 रुपयांचा दर मिळतो, तर बाजूच्या डेअरीमध्ये दूध नेलं तर फक्त 30 रुपयांपर्यंतच दर मिळतो. गेल्या आठवड्यात वर्धा आणि नागपूरच्या एफडीएच्या पथकाने संयुक्त कारवाई करून गोरज भांडारची तपासणी केली आणि काही नियमबाह्य गोष्टी आढळल्यानंतर टाळं ठोकलं. या संयुक्त कारवाईत 25,86,168 रुपये किमतीचा दूध, ताक, तूप, खवा यांचा साठाही जप्त करण्यात आला. नाशवंत स्वरूपामुळे ताकाचा साठा जागेवर नष्ट करण्यात आला. या पथकाने सगळ्या दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आणि प्रयोगशाळेत पाठवले. या नमुन्यांची चाचणी होत नाही तोपर्यंत गोरज भांडार बंद राहील असे आदेश काढले. या तपासणीत अधिकाऱ्यांना आढळून आलं की अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री सुरू आहे. या अन्नपदार्थांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार कोणतेही लेबलिंग नसल्याचंही दिसून आलं. या कारवाईनंतर तुकाराम मुंडे पुन्हा एकदा टार्गेटवर आले आणि शेतकरी इथे दूध विकण्यासाठी येत होते त्यांनी पहिल्या दिवशी तर दूध रस्त्यावर ओतून दिलं. कारण 9000 लिटर दूध दररोज कुठे विकणार असाही प्रश्न तयार झालाय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी डेअरीला दूध विकण्याचा सल्ला दिल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 5000 ग्राहकांना मिळणारं दूध तर अचानक बंद झालंच, शिवाय दैनंदिन दूध संकलन बंद झाल्याने या दुधावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही तयार झाला. मात्र गोरज भांडारमधली अस्वच्छता आणि एफडीएचे नियम न पाळणं हे ग्राहकांसाठी जास्त धोकादायक असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यापूर्वी याच अस्वच्छतेमुळे गोरज भांडारला 50,000 रुपयांचा दंडही लावला होता, असं एफडीएने आपल्या पत्रकात सांगितलंय. दुसरीकडे गोरज भांडारचे अध्यक्ष नितीन पाटील यांचं म्हणणं आहे की आम्ही कायम स्वच्छतेवर लक्ष देतो आणि ग्राहकही समाधानी आहेत.
पण या गोरज भांडारसोबत जोडलेल्या 5,000 कुटुंबांना बेरोजगार करण्याचं काम एफडीएने केलंय। याच कारणामुळे आधी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, नंतर ग्राहकांनीही हेच आंदोलन केलं आणि आता तुकाराम मुंडेंना 5,000 पोस्ट कार्डद्वारे आपलं म्हणणं हे शेतकरी पाठवणार आहेत। तुकाराम मुंडे यांच्या विभागाने स्पष्टपणे सांगितलंय की नियमात कसलीही तडजोड चालणार नाही आणि गोरज भांडारला स्वच्छतेचे सगळे निकष पाळावेच लागतील। गोरज भांडार विरुद्ध एफडीए ही लढाई आता जे नमुने प्रयोगशाळेत पाठवले त्याचा अहवाल येईपर्यंत चालणार आहे। एफडीएने जी कारवाई केली आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं? ही खरंच कारवाई योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये लिहा, चॅनल सबस्क्राईब करा।